80% आणि पुरुषांना 20% असा तो रेशिओ आहे नोकरी देण्याचा नर्समध्ये. तर ते म्हणतात पुरुषांसोबत भेदभाव का, असं ते आंदोलन सुरू आहे. बरं असो. रोहित पवारांनी एक मोठा आरोप तुमच्यावर केला होता आणि तुम्ही त्यावेळेस नव्हते आणि खूप मोठे नंतर संजय राऊत वगैरे सगळेच बोललेत त्यावर. आरोपांचं सत्र मालिका थांबता थांबेना. बघा, रोहित पवारांनी जे आरोप केलेले असे आरोप रोहित पवारकडून मला अपेक्षित नव्हते. त्यांनी मुळामध्ये सिडकोच्या ऑफिसमध्ये जाऊन ही सर्व माहिती घ्यायला पाहिजे. हो पण काही आणि सिडकोच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा त्याच्यावर स्पष्टीकरण दिले. कुठून यांच्याकडे फिगर येते काही कळत नाही. 5,000 कोटी, मग त्याच्यावर कडी, मग ते महाभाग जे दुसरे ते 50,000 कोटी, हे काय कोटी म्हणजे त्यांना काही वाटतच नाही. आणि असे व्यवहार होत असतात का? त्या प्रकरणाची तुम्ही जाऊन स्वतः चौकशी करा, त्याचं कागदपत्र तपासा आणि नंतर आरोप करा. परंतु या आरोपामध्ये काही तथ्य नाही. रोहित पवारला सुद्धा संजय राऊत सारखी सवय लागलेली आहे आणि मला वाटतं हे रोहित पवारसाठी चांगलं नाही, माझं तर काही नाही. जे आहे ते स्पष्ट चित्र समोर आहे. वारंवार टार्गेट संजय शिरसाटच का? आता संजय शिरसाटाला तर फळं लागलेलं झाड आहे, त्याला दगड तर मारणारच ना. मी काय आता त्यांना ते त्यांनी जाणून घेतलं पाहिजे. म्हणून त्याचे ह्या लोकांना एकमेव संजय शिरसाट दिसतोय. काही आरोप करतील, बेछूट आरोप करतील, मग त्याच्यावर काहीतरी बातम्या चालतील. स्वतःला हेडलाईन मध्ये आणण्यासाठी हे संजय शिरसाट आरोप करतात आणि मला त्याच्यावर काही फरक पडत नाही. मी माझं स्पष्टीकरण माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे. पहिल्यांदा त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी पण तुमची पाठराखण केली आहे सगळ्या बाबतीत. तुमच्याकडे जर असले काही कागदपत्र आरोपांचे तर मग आम्हाला आणून द्या, नुसते आरोप करू नका असं मुख्यमंत्रीही म्हणत होते. खरं आहे ना. तुम्ही आरोप काय बेछूट आरोप मी कुणावरही करू शकतो. त्यांनी 1,000 कोटीचा घोटाळा केला, त्यांनी 100,000 कोटीचा घोटाळा केला. तुम्ही काहीतरी पुरावे दिले पाहिजे. कोणता तरी दलाल तुमच्याकडे येतो आणि तो यांना पैसे, जो मूळ माल प्लॉट झाला की त्याला पैसे मागतो, तो द्यायला नकार देतो आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याची बाजू जर बोलत असाल तर हे बरोबर नाहीये. आणि म्हणून मग त्या कॅटेगरीमध्ये आपण जायचं का नाही जायचं हे त्यांनी ठरवलं पाहिजे. महायुतीबाबत एक प्रश्न विचारतो. रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद सुरूच आहे, त्यात आता नाशिकचा पालकमंत्री म्हणून छगन भुजबळ यांचं नाव पुढे आलं तर माझा विरोध असेल असं भाजपचे आमदार सुहास कांबळे म्हणतात. सोबतच ते असंही म्हणाले तुमचे 7 आमदार इथे आहेत, सोबत किती आहे तुमच्या आम्हाला सांगा. भाजपचे आमदार नाही, सुहास कांबळे शिवसेनेचे आमदार आहेत. त्यांनी जे काही त्यांच्याबद्दल मत व्यक्त केलंय त्याची दखल एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेली. कोणताही पालकमंत्री निवडताना त्याचा अधिकार संपूर्ण मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांना आहे आणि ते जे काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे. धुसफूस बाहेर येते सातत्याने. आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये काही ना काही एकमेकाचे राजकीय थोडंसं मतभेद असतात आणि ते काही नाकारता येत नाही. म्हणून त्यांनी केलेलं ते वक्तव्य आणि त्याची दखल शिंदे साहेबांनी घेतलेली आहे. रुपाली चाकणकरांनी सरकारमधले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवाची उपमा केली, देवाची उपमा केली. ते म्हणतात की हे त्रिदेवाचं सरकार आहे आणि हे सगळेजण ब्रह्मा विष्णू गणेश. हे बघा, त्यांनी काय उपमा दिली हा त्यांचा श्रद्धेचा विषय आहे. त्यांनी काय उपमा द्यावी हा त्यांनी त्याच्या मनाने त्यांनी घेतलेला तो निर्णय आहे. म्हणून आता त्यांनी घेतलं म्हणून आम्ही त्याला काय हे बोलणार नाही. तो त्यांच्याबद्दल असलेला आदरभाव आहे, तो आदरभाव आहे. मी त्यांना देवाची उपमा देणार नाही, परंतु त्यांच्याबद्दल तर त्यांनी आदरभाव व्यक्त केले. गणेश नाईक म्हणाले की ठाणे महापालिकेमध्ये तुम्ही काही करू भाजपचाच महापौर असतो. तो त्यांचा आत्मविश्वास आहे. निवडणूक होती त्या टायमाला ते चित्र समोर येईल. तुमची परिस्थिती काय? ठाण्यामध्ये शिवसेनेचाच भगवा फडकणार आणि ते महायुतीचा म्हणून फडकणार. असं सर अजून एक म्हणाले की सरसकट नुकसान भरपाई दिली तर महाराष्ट्रात आठवडाभरामध्ये खूप मोठं नुकसान शेतकऱ्यांचं झालं. 28 तारखेनंतर त्याच्यावर निर्णय घेऊ. दुसरा एक विषय इथल्या प्रभाग रचनेचा की गंभीर त्रुटी प्रभाग रचनेमध्ये आलेत आणि ते पुन्हा सादर करावं लागतं. अधिकारी आणि कर्मचारी आपल्या बेबंदीच्या सूचना दाखवण्याचा आरोप होतो. हे बघा, निवडणूक आयोगाकडे जेव्हा शासनाकडे आता सादर केलेलं आहे, निवडणूक आयोगाला जी दिलेली आहे, निवडणूक आयोगाने सुद्धा त्यांचा एक प्रतिनिधी या ठिकाणी नेमलेला आहे. जर काही चुका झाल्या असेल तर त्याला प्रशासन जबाबदार राहणार आहे आणि प्रशासनावर जर अशा चुका गंभीर आढळल्या तर निवडणूक आयोग त्यांच्यावर कारवाई सुद्धा करेल.